दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? ते चांगलं नाही वाटत. सकाळी उगवलेला सूर्य जर संध्याकाळी मावळला तर लोक ते सहन करू शकतात, पण जर का सकाळी उगवलेला सूर्य दुपारी मावळत असेल तर ते न पचवण्यासारखं आहे. आणि अशीच आज गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात घडली, ज्या हातांनी महाराष्ट्राचा विकासाचं चक्र फिरवलं, ज्या शब्दांनी अख्खं प्रशासन थरथर कापायचं, तो शब्द आज कायमचा शांत झाला. अजितदादा हे असं अचानक सोडून जाणं मनाला पटतच नाहीये. पहाटे 7चा तो कडक शिस्तीचा माणूस, फाईलचा ढिगारा एका झटक्यात निकाली काढणारा लोकनेता. राजकारणात मतभेद हजार असतील, पण दादासारखा कामाचा माणूस शोधूनही सापडणार नाही. बारामती रडतेय, आज मंत्रालय शून्य आहे. त्याच्या एका आवाजावरती महाराष्ट्र चालत होता. त्या दादांचा प्रवास एका विमान अपघाताने असा अर्धवट संपेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. दादा, महाराष्ट्राच्या राजकारणात तुमच्या नावाचा दबदबा आणि तुमची शिस्त कायम स्मरणात राहील. एक धडाकेबाज नेतृत्व हरवलंय. दादा, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. मी कामाचाच माणूस आहे.